विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड 3 चे ऑप्शन फॉर्म फिलिंग आजपासून सुरू झालेले आहेत. आपल्याला 3 दिवस दिलेले आहेत, 16, 17 आणि 18. या 3 दिवसामध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे आणि व्यवस्थित प्रेफरन्स लिस्ट पुट करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅप राउंड 3 चं स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत. म्हणजे प्रेफरन्स लिस्ट कशी फिल करायची आणि कोणत्या चुका आहेत त्या आपल्याला अव्हॉइड केल्या पाहिजेत, म्हणजे आपल्याला मनासारखं कॉलेज मिळेल. चला तर पाहूया. फर्स्ट म्हणजे कॅप राउंड 1 आणि 2 कट ऑफ पाहून अंदाज लावायचा. त्यानंतर कॅप राउंड 3 मध्ये कट ऑफ थोडा खाली सरकतो, त्यामुळे चान्सेस आपले थोडे वाढतात. पण कंपल्सरी असं होतच असं नाहीये. कधी कधी कट ऑफ हा वाढू देखील शकतो. त्यामुळे कॅप राउंड 1 आणि 2 या दोनही राऊंडचा कट ऑफ व्यवस्थित अनालाइज करा, अभ्यास करा आणि त्यानंतर कॅप राउंड 3 चा ऑप्शन फॉर्म फिल करा. सेकंड गोष्ट म्हणजे प्रिफरन्स लिस्ट. आता प्रिफरन्स लिस्ट बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. फर्स्ट म्हणजे तुम्ही जेन्युइन कॉलेजेस फक्त ऍड करा. अनवॉन्टेड जे कॉलेजेस आहेत, लो प्रिफरन्स कॉलेज आहेत, ते 100% टाळा. ते टाकायचेच नाही. आता तुम्हाला लास्ट राऊंड मध्ये जे कॉलेज मिळालंय त्याच्या वरचेच कॉलेज, जे हाय प्रिफरन्सचे कॉलेज फक्त तुम्हाला पुट करायचे. याच्यानंतर सेफ, मॉडरेट आणि ड्रीम कॉलेज या तिघांमधला एक बॅलन्स आपल्याला ठेवायचा आहे. या 3 गोष्टींमध्ये बॅलन्स ठेवायचे. सेफ मोड, मॉडरेट मोड आणि ड्रीम. म्हणजे जे ड्रीम कॉलेज आहे त्याच्यामध्ये या गोष्टीमध्ये सर्वात पहिल्यांदा आपलं ड्रीम कॉलेज टाकायचं. त्यानंतर मॉडरेट आणि त्यानंतर सेफ झोन मधलं ते कॉलेज टाकायचं. समजलं? नेक्स्ट आहे गोष्ट फर्स्ट 6 प्रेफरन्सेस. आता इथे थर्ड राऊंडला स्टार्टिंगचे 6 प्रेफरन्स असतात, ते ऑटो फ्रीज होतात. हे जे 6 प्रेफरन्स असतात, स्टार्टिंगचे 6 जे कॉलेजेसची लिस्ट असते ती ऑटो फ्रीज होती. त्यामधलं कुठलंही जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते कॉलेज ऑटो फ्रीज होतं. मग त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला 100% कॉलेज कन्फर्म करावं लागतं. त्यासाठी 6 कॉलेज असे टाकायचे जे तुमचे ड्रीम कॉलेज आहे. समजलं? एकदम हाय प्रिफरन्स वाले. कारण जर तुम्हाला इथे ऑटो फ्रीज झालं कॉलेज, तर तुम्हाला राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. तुमचा प्रवास इथपर्यंतच थांबेल. समजलं? आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्यवस्थित प्रेफरन्स लिस्ट टाकायची असेल, तुमचा नेहमी ती प्रेफरन्स लिस्ट अंडर गायडन्स टाकायचा. एक्सपर्टचं गायडन्स घ्यायचा आणि त्यानंतरच प्रेफरन्स लिस्ट आपली तयार करायची. आता तुम्हाला असंच गायडन्स हवं असेल इन्स्टिट्यूट लेवलचं किंवा कॅप राऊंडचं, तर तुमच्यासाठी आमच्याकडे काउन्सिलिंग प्रोग्राम आहे. त्यामध्ये तुमच्या पर्सेंटाईलचा अभ्यास करून, तुमची कॅटेगरी कोणती आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला एक लिस्ट देतो. त्या लिस्टवरती ती लिस्ट तुम्ही प्रेफरन्स लिस्ट म्हणजे ऑप्शन फॉर्म जो असतो त्यामध्ये तुम्ही ती लिस्ट पुट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता थर्ड गोष्ट पाहूयात, अपग्रेड ऑप्शन. जर आधीच सीट मिळाली असेल तर कॅप राउंड 3 मध्ये बेटर कॉलेज किंवा ब्रांच अपग्रेड होऊ शकतं. ओके. आता डिसाईड करा, तुम्हाला ब्रांचला जास्त प्रिफरन्स द्यायचा आहे का कॉलेजला. ही गोष्ट आधी डिसाईड करा आणि त्यानंतरच कॉलेजचे प्रिफरन्स टाका. समजलं? आता विद्यार्थी मित्रांनो, इफ नॉट अलॉटेड इन कॅप राउंड 1 अँड 2. आता कॅप राउंड 1 मध्ये सुद्धा जर कुठलंही कॉलेज अलॉट नाही झालं आणि कॅप राउंड 2 मध्ये सुद्धा एकही कॉलेज अलॉट झालेलं नसेल, तर काय करायचं? पहिल्यांदा तुम्हाला खूप जास्त कॉलेजेस ऍड करायचे. म्हणजे 100-150 झाले तेवढे कॉलेजेस ऍड करा. समजलं? 200-300 केले तरी चालते. त्याच्यानंतर फक्त तुमच्या पर्सेंटाईल रेंज मधले कॉलेजेस निवडा. ओके. म्हणजे आता तुम्हाला पर्सेंटाईल आहेत 85, तर 80 to 90 या पर्सेंटाईल मधले कॉलेज चूज करायचे. त्यासोबतच सेफ ऑप्शन्स नक्की ठेवा, जेणेकरून तुमचं ऍडमिशन हे सिक्युअर होईल. म्हणजे हा झाला तुमचा सेफ झोन. 80 to 90 हा झाला सेफ झोन. या कट ऑफ मधचे कॉलेजेस तुम्ही त्या लिस्टमध्ये पुट करा ऑलवेज. नेक्स्ट गोष्ट असते ती म्हणजे फ्लोट और फ्रीज डिसिजन. आता बेटर मिळण्याची शक्यता असेल तर ते काय झालं, फ्लोट झालं. आणि आता तुम्हाला जर परफेक्ट सीट मिळाली असेल तर तुम्ही ते फ्रीज करू शकता. समजलं? नेक्स्ट आहे एक बॅकअप प्लॅन ठेवायचा. आता आफ्टर कॅप राऊंड 3 झाल्यानंतर कॅप राऊंड 3 नंतर अजून इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि स्पॉट ऍडमिशन होतं. समजलं? तर त्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स, फीस या गोष्टींची अरेंजमेंट आधीच तयार करून ठेवायचे. आपण कॅप राऊंडसाठी, इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी सुद्धा तयार असलो पाहिजेत. समजलं का? जर तुम्हाला व्यवस्थित तुमच्या मनासारखं कॉलेज नसेल मिळालं असेल तर. आता विद्यार्थी मित्रांनो, एक क्विक समरी पाहूयात.
पहिलं म्हणजे जेन्युइन, त्यासोबतच वॉन्टेड कॉलेजेस ऍड करा. कट ऑफ रेंज चेक करून सेफ, मॉडरेट, ड्रीम कॉलेज यांचा बॅलन्स ठेवा. त्यासोबतच 6 प्रिफरन्स हे ऑटो फ्रीज होतात, त्यामुळे त्यात चुका अजिबात करू नका. नंतर आहे पहिल्या, आता हे बघा, कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये काही मिळालं नसेल तर अजून जास्त कॉलेजेस ऍड करा. त्यासोबतच आपल्याला म्हटलंय कॅप 3 हा लास्ट अपग्रेड चान्स आहे. याच्यानंतर तुम्हाला 4th राऊंड मध्ये जाता येतं, पण 4th पासून 5th राऊंड वर जाता येत नाही, कारण कॅप राऊंड 5 नाही आहे. फक्त 4च कॅप राऊंड आहेत. मग तुमचा हा अपग्रेड एकच चान्स राहिला. याच्यानंतर तुम्हाला आता जे मिळेल ते कॉलेज फायनल करावं लागतं. समजलं? आता कॅप राऊंड 4 झाल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स रिमेनिंग राहतात. ते म्हणजे फर्स्ट म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि सेकंड म्हणजे स्पॉट राऊंड. या गोष्टी कधीही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर कमी पर्सेंटाईल असतील, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, ब्रांच पाहिजे असेल तुमच्या मनासारखी, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. इथे नंबर दिलेलाच आहे. तर आम्ही तुमची विदाऊट एनी एक्स्ट्रा फीस घेऊन तुम्हाला छान कॉलेज सजेस्ट करू आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन नक्कीच मिळेल. यासाठी कुठलीही फीस नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पीसीएम, सीईटी, जेडबल यासाठी या एक्झामसाठी टार्गेट करत असाल, तर तुमच्यासाठी आमच्याकडे लाईव्ह बॅच आहे, जी 18/8/2025 पासून सुरू होते. आता यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळेल. यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये, आणि त्या पण फक्त 5,000 रुपयामध्ये मिळतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल, तर सिंगल कोर्सची प्राइस असेल तुम्हाला फक्त 5,000 रुपये. आणि जर तुम्हाला पीसीबी, सीईटी, जेडबल त्यासोबतच पीसीबी, नीट आणि नर्सिंग या एक्झामला देखील टार्गेट करायचंय, म्हणजे या 5ही एक्झामला जर टार्गेट करायचं असेल, तर आपल्याकडे तुमच्यासाठी कॉम्बो ऑफर आहे, ती म्हणजे फक्त 10,000. आता 10,000 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व कोर्सेस मिळणार आहेत, आणि ते पण पूर्ण वर्षभर. विचार करा, तुमची एक्झाम होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही काही जास्त प्राइस नाहीये. एवढं जास्त आपण कंटेंट देतो, नोट्स वगैरे, टेस्ट सिरीज, क्वेश्चन बँक, या सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल होणार आहेत प्रत्येक कोर्स सोबत. म्हणजे कारण कसं असतं, बरेच स्टुडंट कन्सिडर करतात की पीसीएम, सीईटी, जेडबल या दोन्ही एकच एक्झाम आहेत, सो प्रिपरेशन एकाच एक्झामचं केलं तरी जमतं. पण असं अजिबात नाहीये. 5ही ज्या एक्झाम आहेत त्यांची लेवल वेगळी आहे, त्यासाठी वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेला कोर्स नक्कीच जॉईन करा. हा जो कोर्स तुम्ही जॉईन केला, तर आमची गॅरंटी आहे की तुम्हाला 95%च्या अबोव मार्क्स नक्कीच पडतील. आता हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नावाने नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो कोर्स एनरोल करायचा तो कोर्स टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केला जाईल, जिथे एज्युकेटर्स असतील, स्टुडंट्स असतील, तुम्ही एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स नक्कीच जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जो पण आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू, अपडेट अपलोड करू, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. तर आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.